नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। गणेश उच्चे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करा। भागानगरे कुटुंबियांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी। भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदेवर मोक्का अंतर्गत कारवाई केली, तशीच गणेश उच्चे टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी। शहरातील बालिकाश्रम रोड येथे हिंदुत्ववादी तरुण ओमकार उर्फ गामा भागानगरे या तरुणाची हत्या करण्यात आली होती। सदरची हत्या ही गणेश उच्चे, नंदू बोराटे, संदीप गुडा या आरोपींनी केली होती। सदरचे आरोपी हे अटक आहेत। आत्ताच अहमदनगर पोलीस प्रशासनाच्या वतीने भाजप नगरसेवक स्वप्नील शिंदे आणि त्याच्या टोळीवर मोक्का लागला। याचप्रमाणे गणेश उच्चे, नंदू बोराटे, संदीप गुडा, सागर गुडा या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी अशी मागणी गुरुवारी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे निवेदनाद्वारे पांडुरंग तुकाराम भागानगरे यांनी केली आहे। ते म्हणाले की उच्चेवर 15 गंभीर गुन्हे आहेत, तर बोराटेवर 20 गुन्हे आहेत। इतर आरोपींवर देखील अनेक गुन्हे आहेत। सदरचे आरोपी हे सराईत असून त्यांच्यावर लवकरात लवकर मोक्का लावावा असं दिलेल्या निवेदनात म्हटले। मी तुषार पांडुरंग भागानगरे। आज आम्ही SP साहेबांना ओंकार पांडुरंग भागानगरे झालेल्या हत्या प्रकरणातील गुन्ह्याअंतर्गत SP साहेबांना रिक्वेस्ट केली, जेणेकरून गणेश उच्चे, नंदू बोराटे आणि गुडा यांच्यावर असणारे रजिस्टर असलेले गंभीर गुन्हे त्यांची सखोल चौकशी होऊन त्यांना जसं की आत्ता झालेल्या स्वप्नील शिंदे त्यांच्या टोळीवर जशी मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली, तशी या सराईत गुन्हेगारांवर सुद्धा मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी अशी आम्ही विनंती SP साहेबांना केलेली आहे। आरोपी गणेश उच्चे यांच्यावर 15 गंभीर गुन्हे दाखल आहेत। नंदू लक्ष्मण बोराटे यांच्यावर 20 गंभीर गुन्हे दाखल आहेत। संदीप प्रवीण गुडा यांच्यावर 4 गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि सागर गुडा यांच्यावर 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत। SP साहेबांना हेच विनंती आहे की यांच्यावर लवकरात लवकर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी आणि अन्यथा आम्हाला साहेबांसमोर आमरण उपोषण SP अधीक्षक ऑफिस बाहेर करावे लागेल। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24 अहमदनगर। आता अहमदनगरमध्ये आवडीचे घर शोधणे झाले आणखीनच सोपे। फक्त एक मिस कॉल द्या आणि घरांची माहिती मिळवा, तेही व्हॉट्सअपवर 75 181 181 75। तुमचा एक मिस कॉल देऊ शकतं तुम्हाला तुमच्या स्वप्नातील घर। नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।